उद्यापासून तिसरा कॅप राऊंड स्टार्ट होतोय। तिसरा आणि चौथा कॅप राऊंड झाल्यानंतर बऱ्यापैकी विद्यार्थी हे ॲडमिशन कन्फर्म करतील। ॲडमिशन कन्फर्म करताना नक्की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि कॉलेजमध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील जे तुम्हाला डायरेक्टली डिग्री झाल्यानंतर मिळतील हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबरीने स्कॉलरशिपसाठी देखील वेगळे डॉक्युमेंट्स लागतात, ते देखील आपण याच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर डॉक्युमेंट संदर्भात तुम्हाला एकही डाऊट उरणार नाहीये। व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, एकूण एक डॉक्युमेंट आपण यामध्ये कव्हर केलेलं आहे। त्याचबरोबरीने जर तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट अजून देखील आलेलं नसेल, म्हणजे जे तुम्ही रिसिप्ट आणि टोकन अपलोड केलेले आहे, तर या संदर्भात देखील तुम्हाला पुढे काय करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि त्याचबरोबरीने जर तुमचं डॉक्युमेंट आलंच नाही तर देखील तुमच्या पुढे कोणते ऑप्शन्स असणार आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आता तुम्ही जे ऑलरेडी व्हेरीफाय केलेले आहेत डॉक्युमेंट स्क्रुटिनी सेंटरला ते तर तुम्ही केलेले आहेत, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत जे ह्या कॅप राऊंडमध्ये जनरेट झालेले आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेले आहेत। आणि व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्हाला सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स लवकरात लवकर मिळतील। पुढे स्पॉट राऊंड्स आहेत, IELTS राऊंड आहेत, तिथे तुम्हाला अलर्ट राहणं फार महत्त्वाचं आहे। त्या सगळ्या अपडेट तुम्हाला या ग्रुपला बघायला मिळतील, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी पर्सेंटाईलला चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळून जाईल। तर सगळ्यात महत्त्वाचे पहिले 5 डॉक्युमेंट्स म्हणजे या कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये जे जनरेट झालेले ते डॉक्युमेंट्स। तर त्यातलं पहिलं डॉक्युमेंट म्हणजे ॲप्लिकेशन लेटर फॉर कॅप राऊंड, म्हणजे जेव्हा तुम्ही कॅप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं ते लेटर हे पहिलं आहे। त्यानंतर ॲक्नॉलेजमेंट लेटर, म्हणजे तुम्ही जेव्हा स्क्रुटिनी सेंटरला तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले त्यानंतर जे जनरेट झालं त्याला आपण म्हणतो ॲक्नॉलेजमेंट लेटर। त्यानंतर अलॉटमेंट लेटर, त्याचबरोबरीने सीट ॲक्सेप्टन्स लेटर, म्हणजे जेव्हा तुम्ही 1000 रुपये भरले आणि जेव्हा तुम्ही बेटरमेंट केलं तेव्हा तुम्हाला हे सीट ॲक्सेप्टन्स लेटर मिळालेलं असणार आहे। कॅप राऊंड 4 नंतर डायरेक्टली तुम्हाला फ्रीज, म्हणजे जे फायनल तुम्हाला अलॉटमेंट झालेली आहे त्याचं सीट ॲक्सेप्टन्स लेटर मिळेल, ते तुम्हाला लागणार आहे। आणि ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर हे कधी मिळेल तर जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये फी भराल त्याच टायमिंगला हे जनरेट होईल आणि ते देखील तुम्हाला हे लागणार आहे। आता या 5 डॉक्युमेंट्सबद्दल जर तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपण एक सेपरेट वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघा। तिथे तुम्हाला कळेल की हे डॉक्युमेंट नक्की कधी जनरेट होतील, कुठून तुम्हाला डाउनलोड करायचे, जर तुमच्याकडे नसतील तर काय करायचं हे आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आहे। यानंतर सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे 10वी आणि 12वीचं मार्कशीट। पण हे बघण्याआधी आपण असे डॉक्युमेंट्स बघू जे तुम्हाला कॉलेजला सबमिट करायचे आहेत आणि ते तुम्हाला डायरेक्टली जेव्हा तुमची डिग्री कंप्लीट होईल तेव्हाच मिळणार आहेत, मध्ये तुम्हाला मिळू शकत नाहीत। मिळू शकतात एक्सेप्शनल केसेसमध्ये, म्हणजे जर तुम्हाला पासपोर्ट वगैरे काढायचा असेल किंवा त्यासाठी देखील तुम्हाला अर्ज वगैरे करावा लागेल। तर त्यातलं पहिलं डॉक्युमेंट म्हणजे इंडियन नॅशनॅलिटी, म्हणजे जे काही डॉक्युमेंट तुम्ही स्क्रुटिनी सेंटरला तुमची नॅशनॅलिटी प्रूव्ह करण्यासाठी दिले तेच डॉक्युमेंट तुम्हाला कॉलेजमध्ये परमनंटली सबमिट करावे लागेल। त्यानंतर मग स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, इन्कम सर्टिफिकेट असेल, जर तुम्ही मायनॉरिटी वगैरे असाल तर मग ते तुम्हाला मायनॉरिटीचं जो काही प्रोफॉर्मा असेल किंवा जे काही डॉक्युमेंट तुम्ही मायनॉरिटीसाठी दिले ते तुम्हाला सबमिट करावं लागेल। EWS सर्टिफिकेट, 10वी आणि 12वीची मार्कशीट आणि JEE आणि CETचं स्कोर कार्ड, एवढेच डॉक्युमेंट तुम्हाला कॉलेजला परमनंटली सबमिट करायचे आहेत। आता 10वी आणि 12वीच्या मार्कशीटमध्ये बरेच विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन आहे की मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्ही सबमिट करायचं का किंवा काय लागतं। मार्कशीटच तुम्हाला लागणार आहे, सर्टिफिकेटची एवढं काही गरज नाही आहे आणि ते मॅन्डेटरी देखील नाही आहे। पण तुम्हाला जर मार्कशीटमध्ये काही इन्फॉर्मेशन चुकीची असेल किंवा तुमचं जर मार्कशीट हरवलं असेल तर तेव्हा तुम्ही सर्टिफिकेट देखील कॉलेजला देऊ शकता। आता मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे ICSE CBSEसाठी कंबाईंड आहे, म्हणजे एकाच मार्कशीटवर ते सर्टिफिकेट देखील असतं। पण महाराष्ट्र बोर्डसाठी मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। त्यानंतर JEE आणि CETचं मार्कशीट आपण आत्ता देखील बघितलं, दोन्ही तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करावं लागणार आहे। स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट यामध्ये देखील डिफरन्स आहे। स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा कोर्स कंप्लीट कराल तेव्हा तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट मिळतं आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट त्याला म्हणतात जेव्हा तुमचा कोर्स अर्धवट राहिला आहे आणि अर्धवट अवस्थेत तुम्ही इन्स्टिट्यूटला किंवा कॉलेजला सोडताय तेव्हा तुम्हाला ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळतं। जे काही तुमचं असेल, जे काही तुम्ही स्क्रुटिनी सेंटरला व्हेरीफाय केलं असेल त्या दोन्ही गोष्टी चालतील आणि त्या तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करायच्या आहेत। त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट, आता मायग्रेशन सर्टिफिकेट म्हणजे काय, तर जर तुम्ही महाराष्ट्र बोर्डचे स्टुडंट नसाल आणि अदर बोर्ड म्हणजे ICSE असेल, CBSE असेल किंवा इतर कोणत्याही राज्याच्या बोर्डचे तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हाला बोर्ड ट्रान्सफर करण्यासाठी मायग्रेशन सर्टिफिकेट हे इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी ते लागतंच। आता मायग्रेशन सर्टिफिकेट हे CBSE ICSE वाले ऑनलाईन देखील अप्लाय करू शकतात किंवा कॉलेजमध्ये पण मिळू शकतात। आणि जर तुम्ही दुसऱ्या ह्याच्यातले असाल, म्हणजे दुसऱ्या राज्यातल्या बोर्डचे असाल तर त्या बोर्डकडून तुम्ही हे मायग्रेशन सर्टिफिकेट घेऊ शकता। हे मॅन्डेटरी आहे, ॲडमिशनच्या टायमिंगला हे तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर गॅप सर्टिफिकेट, जर तुम्ही गॅप घेतलेला असेल तर मग तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागेल। गॅप सर्टिफिकेट हे तुम्ही कुठल्याही नोटरी झालेल्या वकिलाकडनं काढू शकता, त्याचा फॉर्मॅट असतो तो देखील त्यांच्याकडे अवेलेबल आहे। जर ते बनलेलं नसेल तर एका दिवसात ते बनवून मिळेल, आत्ता तुम्ही लवकरात लवकर ते बनवून घ्या जर तुम्ही घेतलेलं नसेल तर। यामध्ये अजून एक डाऊट असतो मुलांना
की सर मी पार्शल ड्रॉपर आहे, मला गॅप सर्टिफिकेट लागेल का? तर हो, तुम्हाला देखील गॅप सर्टिफिकेट लागणारच आहे. जरी तुम्ही पार्शल ड्रॉपर असाल तरी त्यासाठी देखील गॅप सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल तिन्हीचं कंबाईन सर्टिफिकेट असतं. जर तुमचं सेपरेट असेल तर सेपरेट तुम्हाला कॉलेजमध्ये द्यावं लागेल. पण ह्याची गरज कुठे आहे? तर नॅशनॅलिटी प्रूव्ह करायला, डोमिसाईल म्हणजेच तुम्ही महाराष्ट्राचे स्टुडंट आहात हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला हे तिन्ही डॉक्युमेंट लागतील. वेगळे काढले असतील तर वेगवेगळे द्या, कंबाईन असले तर चांगलंच आहे. त्यानंतर मग ह्याचे टाईप्स वगैरे तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. त्यानंतर मग इन्कम सर्टिफिकेट. आता इन्कम सर्टिफिकेटची गरज कुणाला पडते? तर ज्यांना पुढे स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं आहे, मग ती SBC स्कॉलरशिप असेल, OBC असेल, कुठलेही. आता SC ST ला 8 लाखाची लिमिट नाही आहे, पण SC ST सोडता बाकीच्या सगळ्या कॅटेगरीला 8 लाखाची मर्यादा आहे. ते तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करावंच लागेल स्कॉलरशिपसाठी. आता जेव्हा स्क्रुटिनी सेंटरची प्रोसेस होती तेव्हा फक्त ज्यांनी TFWS साठी अप्लाय केलं आहे त्यांनाच हे सर्टिफिकेट लागत होतं. पण आत्ता तुम्हाला सगळ्यांनाच लागणार आहे. म्हणजे असं एकही विद्यार्थी नसेल ज्याला हे सर्टिफिकेट लागणार नाही आहे, सगळ्यांनाच लागणार आहे. त्यामुळे हे बनवून घ्या आणि आत्ता तुम्हाला ह्याची गरज पडणार आहे. त्यानंतर EWS सर्टिफिकेट. जर तुम्ही EWS कॅटेगरीतनं असाल तर EWS सर्टिफिकेट तुम्हाला कॉलेजमध्ये अपलोड करावंच लागेल. त्यानंतर मग कॅटेगरी. आता SC ST सोडता बाकी सगळ्या कॅटेगरीसाठी तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल आणि नॉन क्रिमिलेअर असेल, तिन्ही गोष्टी तुम्हाला मॅन्डेटरी आहेत. त्या तुम्हाला ॲडमिशनच्या टायमिंगला लागणार आहेत. त्यानंतर SC ST साठी फक्त नॉन क्रिमिलेअर हे मॅन्डेटरी नाही आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी दोनच गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर जर तुम्ही मायनॉरिटीचे स्टुडंट असाल, मायनॉरिटीमध्ये तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड केलं आहे स्क्रुटिनी सेंटरला ते तुम्हाला इथे कॉलेजमध्ये द्यावे लागेल. त्यानंतर मग डिफेन्स कॅटेगरी. डिफेन्ससाठी देखील प्रोफॉर्मा असतो आणि ते देखील डिफेन्स सर्टिफिकेट तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करावं लागेल. जर ऑर्फन कॅन्डिडेट असाल तर मग ऑर्फनसाठी जे काही तुम्ही डॉक्युमेंट सादर केलेले आहेत स्क्रुटिनी सेंटरला तेच तुम्हाला लागणार आहेत. वेगळं काही करायची गरज नाही आहे. सेम फॉर PWDसाठी देखील डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट असतं. 40% मिनिमम क्रायटेरिया आहे ते देखील तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर आधार कार्ड संदर्भात बरेच डाऊट आहेत की आधार कार्डमध्ये माझी ही मिस्टेक आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे, ॲड्रेस मिस्टेक आहे किंवा दुसऱ्या राज्यातलं आधार कार्ड आहे तर काही प्रॉब्लेम होईल का? आधार कार्डचा काहीही प्रॉब्लेम होत नाही. आधार कार्ड फक्त तुमची आयडेंटिटी आणि ॲड्रेस प्रूफसाठी असतो. पण जरी तुमचा ॲड्रेस दुसरीकडचा असला तरी त्याचा काही प्रॉब्लेम आत्ता होणार नाही आहे. स्कॉलरशिपसाठी आणि तुमच्या आयडेंटिटीसाठी फक्त हे आधार कार्ड लागणार आहे. त्यामुळे आधार कार्डचा ॲडमिशन कॅन्सल होण्याशी काहीही संबंध नाही आहे. आधार कार्ड कसलंही असलं तरी चालेल, फक्त आधार कार्ड असलं पाहिजे. दुसऱ्यानंतर काय लागेल तर मग 4 फोटोज तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. 4 फोटो हे तुम्हाला ॲडमिशनचा फॉर्म भरताना लागणार आहेत कॉलेजमध्ये. त्यानंतर जे स्क्रुटिनी सेंटरला तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आहेत किंवा जो तुमच्याकडे बंच आहे ते 4 बंच काढून ठेवा. ते 4चे 4 तुम्हाला लागणार आहेत. त्याचबरोबरीने रेशन कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही सोबत घेऊन जावा किंवा ते तुम्हाला पुढे लागणार आहेत. म्हणजे इथून पुढे जी स्कॉलरशिपची प्रोसेस असेल तेव्हा तुम्हाला हे बाकीचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तुम्ही महाराष्ट्र बोर्ड व्यतिरिक्त कुठल्याही बोर्डचे असाल तर तुम्हाला कन्वर्जन सर्टिफिकेट देखील लागेल. म्हणजे जर तुमच्या मार्कांची बेरीज 500 किंवा 600च्या व्यतिरिक्त होत आहे किंवा तुमच्या सब्जेक्टची बेरीज देखील 100च्या व्यतिरिक्त असेल तर तुम्हाला कन्वर्जन सर्टिफिकेट लागेल. कन्वर्जन सर्टिफिकेट हे तुमच्या शाळेमध्ये किंवा बोर्डाकडून तुम्ही बनवून घेऊ शकता. यानंतरचं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे बँक पासबुक. जेव्हा तुम्ही पुढे स्कॉलरशिपचा फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला बँक पासबुक देणं हे मॅन्डेटरीच आहे, कारण त्याशिवाय तुमची स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटला येऊ शकत नाही. त्यामुळे बँक पासबुकशी हे तुमचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे, मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे आणि आधार कार्डला देखील मोबाईल नंबर तुमचा लिंक असला पाहिजे. याशिवाय तुम्ही तुमचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकत नाही आणि स्कॉलरशिप तुमची कॅन्सल होऊ शकते. त्यामुळे हे फार महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रिसिप्ट आणि टोकन जर अपलोड केलेलं असेल तर पुढची प्रोसिजर काय? जर तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट आलेलं असेल तर डायरेक्टली तुम्ही स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन देखील व्हेरिफिकेशन करू शकता. सेम प्रोसेस आहे. म्हणजे जसं तुम्ही आधी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले तसंच तुम्हाला आत्ता करायचे किंवा तुम्ही ऑनलाईन देखील करू शकता. आता ते मी या व्हिडिओमध्येच दाखवेल की ऑनलाईन देखील तुम्ही कसं अपलोड करू शकता ते. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट आलंच नाही अजून तर काय करायचं? कॅपराऊंड 4 पर्यंत लास्ट डेट आहे. कॅपराऊंड 4 पर्यंत तुम्ही काहीही करून तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन या. जर ते आलंच नाही कॅपराऊंड 4 पर्यंत तर डायरेक्टली तुम्हाला ओपन कॅटेगरीची फी भरावी लागेल. मग आता पर्याय काय? नक्की काय करायचं? मग आता जरा तुम्हाला अंदाज आलेला असेल की तुमचं डॉक्युमेंट येणार आहे की नाही, हे जर आता तुम्हाला समजलं असेल तर मग आता तुमच्याकडे तरी देखील अजून 2 राऊंड्स आहेत. तुम्ही आता एक काम करा, जर तुमचं बेटरमेंट अजून तुम्ही केलेलं नसेल, म्हणजे तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन केलेलं नसेल तर मग तिथे तुम्हाला ऑप्शन मिळतो. त्या सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये जे तुम्ही डॉक्युमेंट सादर केलेलं आहे, ज्याचं टोकन अपलोड केलं आहे, तिथे फक्त इनकरेक्ट म्हणून तिथे ग्रेव्हन्स सबमिट करा. त्या ग्रेव्हन्सच्या आधारे ते डॉक्युमेंट तुमचं कॅन्सल होईल, तुमचं ॲडमिशन देखील कॅन्सल होईल
आणि पुढच्या वेळेला तुम्ही ओपन कॅटेगरीतनं फ्रेश फॉर्म भरू शकता. तो भरल्यानंतर तुम्ही जे काही तुमची सीट अलॉट होईल त्यामध्ये तुम्हाला 50% डिस्काउंट मिळून जाईल फीजमध्ये. कशाच्या आधारे? तर इन्कम सर्टिफिकेटच्या आधारे. याचा फायदा काय होणार आहे? तर ॲटलिस्ट तुम्हाला फी तरी कमी लागेल. म्हणजे जिथं तुम्हाला 1,00,000 रुपये फी भरावी लागतील त्याच्याऐवजी फक्त 50,000 रुपये तुम्हाला फी भरावी लागेल. तर हे तुम्ही आत्ता करून घ्या. आता जर अशा कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल की तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन देखील केलेलं आहे, करेक्ट केलेलं आहे आणि आता तुमचं डॉक्युमेंटच येत नाही आहे, तर मग काय होणार? तर मग आत्ता तुम्ही एक काम करा, डायरेक्टली तुम्ही फ्रीज करून टाका थर्ड कॅप राऊंडमध्ये फ्रीज केल्यानंतर कॉलेजमध्ये जावा. कॉलेजमध्ये गेल्यानंतर ते तुमचं तिथून ॲडमिशन कॅन्सल करतील आणि ॲडमिशन कॅन्सल करत असताना तिथे देखील तुम्हाला एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागतं. तर तिथे तुमचे हे जे काही प्रॉब्लेम आहे रिसिप्ट आणि टोकनचा तो तिथे कॅन्सल म्हणजेच इनकरेक्ट करतील आणि मग तो ग्रेव्हन्स परत सेंड होईल CET सेलला. तिथून तुमचं हे जी कॅटेगरी आहे ती कॅन्सल होऊन जाईल आणि फोर्थ कॅप राऊंडसाठी तुम्ही ओपन कॅटेगरीतनं परत एकदा फॉर्म भरू शकता. तिथून मग तुम्हाला फीजचा बेनिफिट मिळून जाईल. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर त्या आधारे तुम्हाला तो बेनिफिट मिळून जाईल. तर हे होते तुमच्या पुढचे पर्याय. आणि आता जर तुम्हाला ऑनलाईन भरायचा असेल तर नक्की भरायचा कसा? तर इथे लॉग इन केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला खाली इथे ऑप्शन मिळेल की अपलोड CVC, TVC, NCL आणि EWS. तर इथे आल्यानंतर इथे तुम्ही डायरेक्टली तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आलेलं आहे ओरिजिनल ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. आता या कॅन्डिडेटने आजच सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनल भरलेले होते त्यामुळे तिला काही गरज पडली नाही. तुम्हाला देखील जर अपलोड करायचे असतील तर इथं तुम्ही अपलोड करू शकता आणि जर अपलोड होत नसतील तर मग डायरेक्टली स्क्रुटिनी सेंटरला जावा. तिथे तुमचं व्हेरिफिकेशन आणि अपलोड पण होईल आणि सगळं तुमचं होऊन जाईल. लास्ट डेट आहे कॅप राऊंड 4 पर्यंत. तोपर्यंत काही करून डॉक्युमेंट आणा. नाही आलं तर मग मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पुढच्या स्टेप्स करा. थँक्यू फॉर ग्रुपला लवकरात लवकर जॉईन करा. तिथे तुम्हाला सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळतील आणि पूर्ण स्पॉट राऊंडची हेल्प तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मिळणार आहे.